संभाजी राजाला औरंगजेबाच्या समोर उभं केल्याच्या नंतर औरंगजेबाने विचारलं, संभा बोल, हार किसकी और जीत किसकी? संभाजी राजाने सांगितलं, हार कुणाची आणि जीत कुणाची ओळखण्याची एवढीच खुमखुमी असेल तर काही क्षणासाठी माझ्या हातातल्या बिड्या काढ, माझ्या हातातले साखळ दंड दूर कर. ज्या क्षणाला माझ्या हातातल्या बिड्या काढशील, ज्या क्षणाला दोर दूर करशील, साखळ दंड काढशील, त्या क्षणाला हा संभाजी तोंडाने सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. अरे संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार आणि कुणाची जीत. आता बलिदान मास चालू आहे. सत्य बोले मुखे ओगाला आलून बोलतोय. मायबाप 242 लढाया कराव्यात. 242 लढाया करून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहणारा संभाजी, आपण संभाजी राजाला आरोप्याच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलं. मुकरब खानाने 2000ची अस्त्रे यवन घेऊन माझ्या 33 अस्त्र्या संभाजी राजाच्या अस्त्र्या सगळ्या टोळीला घेरा घातला आणि सांगितलं, संभाजीला पकडत असताना विचार केला, संभाजी पकडला गेला पाहिजे. अरे संभाजीला पकडत असताना सगळी 2000ची अस्त्रे यवन संभाजी राजावर धावून आली आणि संभाजी राजावर धावून येत असताना मुकरब खानाने सांगितलं, अरे खींच लो संभा की तलवार, उस संभाजी की तलवार खींच लो. अरे तुमच्यामध्ये अशी एकही औलाद नाही का जो संभाजीच्या तलवारीला हात घालू शकतो? 10-5 यवन पुढे जायचे, संभाजीनं नुसते मान फिरवली तरी 10-5 पावलं मागं यायचे, पण छत्रपती संभाजी राजाच्या तलवारीला हात घालायची चिघार मात्र कोणाच झाली नाही. शेवटी रोहुल खानाने सांगितलं, अरे जर कदाचित संभाजीच्या तलवारीला हात घालता येत नसेल, अरे साखळ दंडाना, अरे दोर आणा. साखळ दंड आणला गेला, अरे दोर आणला गेला आणि महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती संभाजी राजा खिरप झाला. अंगावरती असणाऱ्या तलवारीनं यातना सुरू केल्या. बलदंड शरीराचा, अरे असणारा 7.25 फुटाचा निजड्या छातीचा, अरे महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती, अरे साखळ दंडात जखडला गेला होता. अरे त्याच्या अंगावर तलवारीने वार करायला सुरुवात झाली होती आणि रक्ताच्या चिळकंड्या धावत होत्या आणि तेवढ्यामध्ये असणारे सगळे गिरफ्त झाले आणि संभाजी राजाला पकडल्याच्या नंतर संभाजी राजाच्या डोक्यावरचा टोप काढण्यात आला. संभाजी राजाच्या डोक्यावरचा टोप काढला. धरणी माय सुद्धा घाबरली. धरणी माय म्हणते, धरणीने पाहिला नव्हता असा कधी धर्मवीर तो छावा. पाहून वाटले मला आज गेला शिवरायांचा छावा, गेला शिवरायांचा छावा. संभाजी राजा पकडला गेला. तलवारीनं यातना सुरू झाल्या. संभाजी राजाला औरंगजेबाच्या समोर उभं केल्याच्या नंतर औरंगजेबाने विचारलं, संभा बोल, हार किसकी और जीत किसकी? संभाजी राजाने सांगितलं, हार कुणाची आणि जीत कुणाची ओळखण्याची एवढीच खुमखुमी असेल तर काही क्षणासाठी माझ्या हातातल्या बिड्या काढ, माझ्या हातातले साखळ दंड दूर कर. ज्या क्षणाला माझ्या हातातल्या बिड्या काढशील, ज्या क्षणाला दोर दूर करशील, साखळ दंड काढशील, त्या क्षणाला हा संभाजी तोंडाने सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. अरे संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार आणि कुणाची जीत. शेवट औरंगजेबाच्या समोर निहून उभं केलं. इसकी आंखें मुझे सताती है. अरे ज्या डोळ्याने आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं ते डोळे बाहेर पडले होते. अरे आयुष्यभर ज्या कानाने सह्याद्रीचं संगीत ऐकलं ती कानात शिसं ओतलं गेलं. अरे पायाची नखं काढण्यात आली, अरे बोटाची नखं काढण्यात आली. अरे साधा ठेस लागली तरी वेदना होतात. आपण डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरकडे उपचार करतो, पण माझा राजा 42 दिवस या दुःखामध्ये शेवटच्या
शेवटच्या क्षणापर्यंत औरंगजेबाची एकच अपेक्षा होती की छत्रपती संभाजीने खाली मान घालावी आणि माझ्याकडे मृत्यूची भीक मागावी, एवढीच इच्छा होती. अरे नखं काढण्यात आली, अरे बर्फावर लोळण्यात आलं, अरे मीठ चोळण्यात आलं, शेवटी सिर कलम केलं, पण सिर सुद्धा हसलं. याचं नाव आहे संभाजी राजा. विठाला विठाला. औरंगजेबाने विचारलं, संभा कशासाठी? सांगितलं, आबासाहेबांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य आहे आणि मराठ्यांचं हे बहुजन समाजाचं हे स्वराज्य आहे, हे जिवंत राहावं, हाच माझा असणारा सत्यतेचा निर्धार आहे. मग सत्य बोले मुखे, दुखवी अनेकाच्या दुःखे, विथास इतिहासाच्या दृष्टीनं बोललो. आणि जर हेच घडावं असं वाटत असेल तर जगाच्या पाठीवर दुसरी पूजा नाही, अभंगाचं खालून तिसरं चरण. आपण धर्म धर्म म्हणतोय, धर्माच्या ठिकाणी धर्माच्या नावाखाली आपण म्हणतो आम्ही हिंदू आहोत, ते म्हणतात आम्ही मुस्लिम आहोत. जाता जाता वाक्य सांगून जातो. काही 2 फिल्म आलेल्या आहेत आपल्याकडे, जरा थोड्या डोळ्यासमोर घालण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुली उचलल्या जातात, आपल्या मुली दिवसा भर दुपारी बाटवल्या जातात आणि आपल्या मुली नेऊन अत्याचार केला जातो. फक्त आपल्या मुलीला लेकरं जन्म घालण्याची मशीन तयार करतात. हे जरा ध्यानात ठेवायला विसरू नका, ही काळाची गरज आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, तुम्ही त्यांचं काही घेऊ नका, पण त्यांच्या जर बैठकी होत असतील आणि त्यांचे जर हितगुज होत असतील आणि त्यांच्या जर कदाचित याच्या दृष्टीमध्ये जर ते विचार करत असतील तर आपल्याला विचार करायला भाग पडावं लागेल. हे ध्यानात ठेवायला विसरू नका. माफ करा मला. हा जातीवाद नाही, हा वास्तववाद आहे. हा जातीवाद नाही, हा वास्तववाद आहे. आणि हा वास्तववाद याच्यासाठी बोलेल, अरे 16 वर्षाच्या लेकीला कैद केल्या जातं, अरे तिला ड्रग्सचे इंजेक्शन दिल्या जातात, अरे तिच्यावर अत्याचार केल्या जातात आणि तिला सांगावं लागतं हमारा धर्म ऐसा ही है. अरे जर तुमचा धर्म असा असेल तर आमचा धर्म तुम्हाला चांगला माहिती आहे की आम्ही चौरंग करू शकतो. हे ध्यानात ठेवायला विसरू नका, ही आमची ताकद आहे. माऊल्यांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, आता गावोगावी सर्वे सुरू झाला आहे. 14 वर्षाच्या 15 वर्षाच्या आत मुलीला इंजेक्शन सुरू झाले आहेत. इंजेक्शन सुरू झालीत, सावध व्हा. आणि ती इंजेक्शन याच्यासाठी की इथून पुढं आपली कन्या पुत्रवती होता कामा नये, तिला इथून पुढं संतती होणार नाही. आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला त्याच्याशी गरज नाही. फक्त हिंदू धर्मासाठी आणि आपल्या सर्व संघासाठी, आपल्या सर्वांसाठी, जातीमाती, अरे साळी माळी तेली तांबुळी चांभार कुंभार लोहार सनगर बनगर धनगर बौद्ध मराठा हिंदू वंजारी नमानी कुणबी ही सगळी आम्ही एकच आहोत रे. फक्त तुम्ही तुमच्या कार्यासाठी फोडलेत. माफ करा मला. जाता जाता एक वाक्य सांगतो, अरे पुरे झाले तुमच्या आता या मराठीवर हल्ले, नाहीतर जमा करू तमाम महाराष्ट्रातील हिंदूचे सल्ले. अरे पाठीवर आमच्या धर्मवीर छत्रपती शिवरायांचा हात आहे. अरे मोडेन पण वाकणार नाही. ही हिंदुत्वाची जात आहे, ही हिंदुत्वाची जात आहे. म्हणून हिंदू सज्जन हो, जागं व्हा, एवढीच तुमच्यासमोर विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबत असताना, शिवगर्जना करत असताना, एक दिन पाकिस्तान को शराफत सिखा देंगे, अरे एक दिन पाकिस्तान को शराफत सिखा देंगे, और हिंदुस्तान की ताकत दिखा देंगे. अरे सुन ले जरदारी कमीने, इस हिंदुस्तान से पंगा मत ले, नहीं तो कस्बे में क्या, एक दिन तेरे लाहौर में भी तिरंगा लहरा देंगे.